2014 नंतर विरोधी पक्षाची जी स्पेस होती ती मिळाली भाजपला. एका मागोमाग एक निवडणुका हरत काँग्रेस तर अस्तित्वहीनच होत चाललेली आहे. मग भाजप आणि टीएमसी असा दुरंगी सामना रंगू लागला. त्या दुरंगी सामन्यात ममता बानूचा दारुगोळा, असला, सामान जे काही होतं ते म्हणजे तिच्याकडची काही ठराविक जिल्ह्यांमधली, काही ठराविक भागांमधली मुस्लिम वोट बँक, 24 परगणा, 36 परगणा, मालदा अशा विभागांमध्ये बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमानांच्या वसाहतीच्या वसाहती दिदीनं उभ्या केलेल्या होत्या. त्यांना वोटर्स कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड सगळीच कार्ड्स मिळवून दिली होती. या हिरव्या वोट बँकेचा खात्मा केला गेला तो बंगालमधल्या SIR ने. जवळपास 1 करोड बोगस वोटर्स बंगालच्या मतदार यादीतून छाटले गेले. हाच होता टर्निंग पॉइंट. अभिनंदन. बंगाल आणि आसाम भारतीय जनता पक्षाच्या 2 राज्यातल्या विजयाबद्दल बोलताना मला सगळ्यात आधी संघ आणि भाजपच्या त्या केडरचं अभिनंदन करायचं आहे, ज्यांनी आसाम असो, बंगाल असो वा केरळ असो या राज्यांमधल्या सत्ताधाऱ्यांचे अन्याय, अत्याचार सहन केलेले आहेत आजवर, दशकानुदशकं. विशेषतः केरळमधल्या मुस्लिम आणि कम्युनिस्टांचे तर बंगालमधल्या डाव्या गुंडांच्या टोळ्यांचे. केरळमध्ये तर हातपाय कापून कायमचं अपंग बनवलंय असे कार्यकर्ते आपण पाहिलेत. बंगाल काय तर कम्युनिस्ट गुंडांचा एक अड्डाच, बाजारच नुसता, जिथं देखील काढायची सोय नसताना भाजपचे म्हणण्यापेक्षा संघाचे स्वयंसेवक, प्रचारक हे कमळाची बीजं रोवण्याचं काम जीवावर उदार होऊन इतकी वर्ष करत होते, अगदी मागच्या कित्येक दशकांपासून. पण या राज्यांमध्ये थेट सत्ता मिळेल असं कधीच कोणाला वाटलं नव्हतं. केरळमध्ये आजही भाजप सत्तेपासून कोसो मैल दूर आहे, पण बंगालमध्ये दशकांपासून जी मशागत चालली होती त्याला आता यश आलंय. बंगालमध्ये ज्योती बसूंच्या नेतृत्वाखालचा कम्युनिस्ट पक्ष, तिथली काँग्रेस आणि यात भाजपला शिरकाव करणं तसं कठीणच होतं, पण संघाचे लोक तळागाळात काम करत होते. 2014 नंतर त्यांना जरासं डोकं वर काढून चालायला मिळू लागलं. मग रचल्या गेलेल्या त्या चाली, काँग्रेसचा बंगालमधला जनाधार हा आळवावरचं पाणी होता जणू काही, पण डाव्यांची पाळंमुळं खोलवर रुजलेली होती. बंगालात भद्र आणि अभद्र अशा 2 सामाजिक रचना आहेत. भद्र लोक म्हणजे काय तर सभ्य, सुसंस्कृत, सुशिक्षित समाज. अभद्र त्याच्या एकदम उलट. या भद्र समाजातले हिंदू हे सुरुवातीपासूनच भाजपला मतदान का करत नसायचे, तर त्यांच्या जवळपास 2-2.5 पिढ्यांवर झालेले डावे संस्कार ते पुसता पुसता अनेक वर्ष गेली. त्यानंतर भाजपनं डाव्या पक्षांचा सफाया करायला घेतला. आता विंचू तर मारायचा आहे, तोही पाहुण्यांच्या वाहनानं. अटल अडवाणींच्या काळातच जे ममता समता जयललितावालं समीकरण जुळवलं गेलं होतं, त्यातून बंगालमधल्या डाव्यांना संपवण्यासाठी ममतांच्या तृणमूलला मोकळं रान देण्यात आलं. ताकद केंद्रातल्या मंत्रिपदानं दिली. डावे संपले, पण ममता दिदी बोकांडी बसली. तिनं भाजपशी जुळवून घेतलं असतं तर बिघडलं नसतं, पण तिला मुसलमानांच्या हिरव्या मतांचा नाद लागला. हिरवी वोट बँक बनवण्यासाठी तिनं शेजारच्या बांगलादेश आणि म्यानमारमधल्या आपल्या सीमा किलकिल्या करून दिल्या. पण दरम्यानच्या काळात डावे बंगालमधून पार साफ झाले होते बरं का. जे मूळ उद्देश हा सफल झाला होता. मग तिथं 2014 नंतर विरोधी पक्षाची जी स्पेस होती ती मिळाली भाजपला. एका मागोमाग एक निवडणुका हरत काँग्रेस तर अस्तित्वहीनच होत चाललेली आहे. मग भाजप आणि टीएमसी असा दुरंगी सामना रंगू लागला. या दुरंगी सामन्यात ममता बानूचा दारुगोळा, असला, सामान जे काही होतं ते म्हणजे तिच्याकडची काही ठराविक जिल्ह्यांमधली, काही ठराविक भागांमधली मुस्लिम वोट बँक, 24 परगणा, 36 परगणा, मालदा अशा विभागांमध्ये बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमानांच्या वसाहतीच्या वसाहती दिदीनं उभ्या केलेल्या होत्या. त्यांना वोटर्स कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड सगळीच कार्ड्स मिळवून दिली होती. या हिरव्या वोट बँकेचा खात्मा केला गेला तो बंगालमधल्या SIR ने. जवळपास 1 करोड बोगस वोटर्स बंगालच्या मतदार यादीतून छाटले गेले. हाच होता टर्निंग पॉइंट. बंगालमधला भद्र समाज हा भाजप संस्कृतीच्या जवळ यायला लागलाच होता मागच्या 5-6 वर्षांपासून. इथल्या बंगाल्यांमधलं हिंदुत्व जागृत करणं हे तितकंसं अवघड नव्हतं त्यामुळे. पण अभद्र म्हणून जे कोणी होते त्यांचा माज हा दिदीनं पोसलेल्या गुंडांच्या जीवावरचा माज होता. तो देखील आजच्या या क्लीन स्वीप नंतर उतरला असणार. मित्रो, बंगालमधला हा विजय सुवेंदू अधिकारी सारख्या काही एक्स तृणमूल काँग्रेसी
जे ममताला सोडून भाजपात आलेले आहेत, त्यांच्या त्या घरभेद्या रणनीतीचा किंवा कर्तृत्वाचा विजय नाही आहे. तर वर्षानुवर्ष इथला कार्यकर्ता, ओरिजिनल कार्यकर्ता भाजपचा, संघ स्वयंसेवक चिवटपणे, चिकाटीनं लगे रहो मोडमध्ये काम करत होता. ज्यांच्यापैकी कित्येकांना आधी डाव्यांच्या गुंडांनी मारून टाकलेलं आहे. कित्येकांना ममताच्या भाईबंधांनी जिवंत जाळलेलं आहे. पण त्या दहशतीला जे बधले नाहीत, चिकटून राहिले, त्यांच्या त्यागाचं, बलिदानाचं हे फलित आहे. सोबत जर कोणाला श्रेय द्यायचं असेल तर ते दिल्लीत बसलेल्या जोडगोळीला द्यावंच लागेल. राजकारण हा टायमिंगचा गेम आहे, हे या दोघांनी भारताला शिकवलंय. अचूक टायमिंग साधत पीकेच्या आयपॅकवर ईडी सीबीआयच्या धाडी टाकणं, आयपॅकच्या माध्यमातून प्रशांत किशोरला पॅक करणं आणि त्याने स्वतःची मानगूट वाचवताना दिदीचा सगळा कच्चा चिठ्ठा मोदी शहांकडे सरेंडर करणं, हा सुद्धा टायमिंग शॉर्टच होता एक प्रकारचा. अर्थातच भाजपच्या बंगाल विजयामागे फक्त हीच कारणं नाही आहेत. थंडा करके खाओ ही रणनीती आहे. 2016ला 3 जागा जिंकत चंचू प्रवेश, मग 2021ला 377 आणि आता 2026ला 200 पार. हा टप्पा पार करणं खरंच अतिशय खडतर आणि परिश्रमपूर्वक आखलेल्या योजनांचं ह्याला यश मानावं लागेल. असं हे भारतीय जनता पक्षाचं कोड कौतुक सुरू असताना तुम्ही म्हणाल, सगळं ठीक आहे हो, दक्षिणेत कधी कमळ फुलणार? तर मित्रो, तामिळनाडूत थलपती विजय या एका सिनेनटाच्या पक्षाला जे काय रेकॉर्ड ब्रेक यश मिळाले, रेकॉर्ड ब्रेक जागा मिळाल्यात, त्याचा अर्थ म्हणजेच भाजपच्या थंडा करके खाओ रणनीतीचा एक भाग आहे. दक्षिणेत भाजप स्वतः स्टॅलिनला सामोरी जाणं तेवढं सोपं नव्हतं आणि त्यामुळे भाजपने थलपती विजयला पडद्यामागून मदत केलेली आहे आणि त्यालाही एका सोची समजी रणनीती के तहत वापरून घेतलेला आहे. दक्षिणेतले थलैवा संपवून तिथं मातीचेच पाय असलेल्या मानवांना राजकीय पटलावर चमकायला मिळावं, यासाठी टाकलेला हा पहिला डाव आहे मोदी शहांचा. ते स्वतः उतरले असते तर भाषिक अस्मितेचा मुद्दा विरोधकांनी, विशेषतः स्टॅलिनने तो गरम केला असता आणि भाजपला चारी मुंड्या चित व्हावं लागलं असतं. आता विजयचा चेहरा वापरून दक्षिणेतलं स्टॅलिन युग संपवलंय की या दोघांनी. पुढे त्यांना अपेक्षित असा जे काही आहे फंडा तोच घडत जाणार आहे. जे जे गरम गरम आहे ते थंड व्हायला 8-10 वर्षे गेली तरी चालतील, अशा पद्धतीनं यांनी 2014च्या मोदी लाटेनंतरही तरलेल्या बंगालला भगव्या रंगात बुडवून काढलं. त्यासाठी 2026 पर्यंत वाट पाहिली. दक्षिणेसाठी पुढची 5 ते 6 वर्ष पुरेशी आहेत. तिथेही मोदी शहा चमत्कार घडवणार यात शंका नाही. पण या सगळ्या विजयामागे प्रचंड डेडिकेशननं काम करणाऱ्या त्या संघ स्वयंसेवकांना आणि आजवर विरोधकांचा मार खात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान व्हावा, एवढीच अपेक्षा आहे. बाकी राष्ट्रवादाचा आणि राष्ट्रीयत्वाचा हा विजय कुठेतरी कट्टर हिंदुत्ववादाचाही आहे, हे मात्र जर भारतीय जनता पक्ष विसरला नसेल तर आमच्या तुम्हाला शुभेच्छाच आहेत. जय हो, धन्यवाद, नमस्कार.